गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21। श्री गणेशाय नमः। जय जयाजी अनंत वेश, जय जयाजी अविनाश, जय जयाजी परेश, ब्रह्मांडधीशा नमो तुशी। देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरलेस याचा विचार करीगा। पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा। म्हणून माझ्या पातकाशी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येते जलापाशी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननिळा। काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून, तूच पतित पावन तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा। सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासण्या रवीशी। तम जो जो भेटण्या येई, तो तेथे प्रकाश होई, अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायण। पाप पुण्याची वासना तूच उपजीविशी नारायण, आपला रक्षणा मोठेपणा पापी तूच निर्मिशी। काही असो आता तरी चिंता रहित मदला करी, दास गणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे। तुझ्या वाचून मदप्रत नाही वशिला जगतात, अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा। श्रोते आता सावधान हा कडसाध्याय परिसा पूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकतसा। एक विधा निष्ठा ज्याची जडली गजानन पदी साची, त्याच्या दुःख संकटाची होडीच होते निसंशय। बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मधुर हाताखाली गवंड्याच्या। तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला, 30 फुटांवरून पडला खाली घडी व दगडावर। तो पडता लोकांनी पाहिला जन्मनती मेला मेला, उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचे तो। परी घटले अघटित कोठे न लागले त्याप्रत, जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे जाहले। सोपान साह्य ज्या परी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे। मजुर म्हणे लोकांना माझा जेव्हा झोक गेला, तेव्हा एकाने धरिले मला पडता पडता करास। यास भूमीशी लागता क्षणी तो न दिसला मदला गुणी, हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले। अभिश्राप कोणाचा समर्थान घेती साचा, हा योग पडण्याचा दैवानेच आला तुझ। या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करा कारणे ऐस भाग्य कोणाचे। असो एक बाई राजपुताची जयपुराहून आली साची, बाधा होती भूताची तया अबले कारणे। तिशी जयपूर ग्रामाला दत्तात्र्यांचा दृष्टांत झाला, तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे। तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ, ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देईल निसंशय। त्या दृष्टांते करून आपल्या 2 मुलांशी घेऊन, रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा। प्रतिपदे पासून भला उत्सवाशी आरंभ झाला, अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी। कामसभा मंडपाचे चालले होते ते तथाचे, खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असती। 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा, ऐसे होते कितीतरी। उत्सवाच्या निमित्त भले कामभक्तांनी बंद केले, खांब होते बसवलेले नुसते मात्र ते ठाई। श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला, जनांचा तो समुदाय भला तो नमशी वर्णवे। त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एक्या पायी, होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित। म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय भावया, गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत।
तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला. तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठली कोण, लहान मुले दिसती दोन. खांबाखाली एधवा 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुनी. पाणी मुखात घालुनी लोभोकडे पाठविले. ही लोभो डॉक्टरीन, शस्त्रविद्येत अति प्रवीण. ती जातीने ख्रिश्चन, भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रजपुतिनीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोभो म्हणे न लागला, मारईला कोठेच. हे आश्चर्य खरोखर, खांब दगडाचा होता थोर. त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना, प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडल्या इतक्यास्तव. खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत. नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवाशी नाईक नवऱ्याच्या मस्तकाशी सोडीत असता मंडपाशी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परी स्वामीची आघात सत्ता. कोठेही न आघात होता, नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का. ऐसे म्हणून मारली हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक, त्याची वाटले कौतुक. गोसाव्याची ऐकून हाक, दारा माझी पातला. निरखून पाहता गोसाव्याशी, तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजानन निश्चयेसी ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला तो घेऊन घरात. दिला बसण्यास पाट, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला. काही तुझं सांगण्याला ते तू ऐके मनापासून. कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाईल निर्धारी. ऐसे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पूर. कृपाघन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे. उष्टे माझे जे ठाई, पडले बापा ते ठाई. कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आन ताट वाढून सुग्रास देई भोजन. मर्जी असल्या पांघरून घाले खादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याच काशी दिल्या जाण. ते पावते नारायण ये विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख. त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढुनी गोसावी जेवला प्रेमानी. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. ते गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला. तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्याशी मी आलो तुझ्यापाशी. ती आनंदे देई मसी, म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे सांप्रत. तुझी कांता आजारी वरचे वरी पडते दरी. तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी एक ताईत. बांधतो म्हणजे चेटूक भूत याची न बाधा होय त्याची. काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी. पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे. पाटुलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरून. त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन आणू नये, सन्नतीला सोडू नये. राजा विरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पाहावे शोधून. दांभिकाच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रत पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल या वचनास. असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी दंभाचार कधी नवरी. साधू संत येता घरी बिनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संताचा झाल्या पोप ईश्वराचा. होतसे बापासाचा संतचरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा म्हणे. सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यात्कारी, दया असावी अंतरी. जैसे का ते फणसावरी काटे आत गोडगरे.
मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस, ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दारा बाहेर जाता भला अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी तर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला ते आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोने परमपवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका, वेळ उगा दवडू नका पूर्ण भावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण, देवगुरुचे वंदन केले पुढे निवेदन. गजाननाच्या पूर्वचरिता, माघमाशी सप्तमीशी समर्थ आले शेगावाशी, देवी दासीच्या सजनापाशी दिसते झाले प्रथमता. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर्नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीय अध्यायात येणे परी आहे सत्य, गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात साक्षात्कार दाविला, बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीय अध्यायाला गोसाव्याने नवस केला, गांजांचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरवली, प्रथा गांजाची पडली, ते तपासोनी भली शेगावचे मठात. जानराव देशमुखाचे गंडांतर ताळिले साचे, देऊन तीर्थ पायाचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर, विठोबाशी दिला मार ढोंग करीतो म्हणोनी. कथा चतुर्थाध्याया ठाई येणे रीती असे पाही, जानकी रामे दिला नाही विस्तव चिलमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य, सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थांना. त्याचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कान्होले उतरंडीसी ठेविले, तेच समर्थे मागिले खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला, शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालूनिया. गुराख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली, महाराजांशी घेऊन गेली पिंपळगावा कारणे. हे कळले बंकटलाला तो पिंपळगावास गेला, महाराजांशी आणण्याला परत शेगावा कारणे. समर्थांशी आणले परत काही दिवस राहून तेथ, पुन्हा गेले अकोलीत भास्कराशी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत धरा फोडिला, एका क्षणात आणले जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडवली भ्रांती, घेऊन आले तयाप्रती शेगावास गुरुमूर्ती. ही कथा पंचमात. षष्टाध्यायी ऐशी कथा बंकटलाले सद्गुरुनाथा, मक्याची कणसे खाण्याकरिता नेल्या पुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ लोक होऊन भयभीत, पडू लागले असती सत्य जीव आपुला घेऊनी. बाधा गांधील माशांची महाराजान झाली साची, घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले आकोटाला, जो नरसिंगजी होता भला शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले आकोटा माझी भले, नरसिंगजीशी हितगुज केले बंधू आपुला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी शिवर ग्रामाभीतरी, कृपा वज्रभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत, येथे षष्टमाची पूर्तता. गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली, हमेश होईल बोलचाली त्यांची समर्थाबरोबर. हरिपाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले, मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुतांना. उसाचा चमत्कार दावुनिया साचार, अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या. भिक्या नामे दिला सुत खंडू कळताजी पाटला प्रत, आम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केले आहेत पाही, निष्ठा समर्थांच्या ठाई दडली पाटील मंडळीची.
कथा आहे अष्टमाथ दुफडी पाटील देशमुखात अर्ध दिदला सरकारात महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या खंडूवरी बालंत आले ते समर्थांनी नाशिले निर्दोष सुटते झाले खंडू पाटील खटल्यातून तेलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला आपण कोण हा कळविला सहज लिलेने समाचार कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपराशी मंदिराच्या सानिध्याशी चंद्रमौळी हराच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला नैन चित्तंदी श्लोकाला रहस्यासह सांगून जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला कथा नवमाध्यायाला द्वाड घोडा शांत केला खुण नवस करणाऱ्याला दिली असे गांज्याची दासनवमीचे उत्सवाशी समर्थ बाळापुराशी घेऊन आपल्या शिष्याशी बाळकृष्णाच्या घरा गेले बाळकृष्णा लागून करविले समर्थाचे दर्शन संशयरहित केले मन त्या रामदास्याचे दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक उपरती झाली पूर्वी देख तेथे बाळा भाऊला गणेश आप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामीच्या गणेशदादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिदला छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली द्वाड गाय सुकलालाची अति गरीब केली साची दांभिक भक्ती गुढ्याची कशी ती कथन केली एकादशाध्यायी कथन भास्कराशी डसला स्वान आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले झामसिंगाच्या विनंतीशी देऊन मान अडगावासी येते झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज निजधाम भास्कर गेला त्याचा देह ठेविला द्वारकेश्वरा सनिध्य भला सतीबाईचे शेजारी आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे या स्थला वासविले गणुजवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत शेट बचूलालाची कथा द्वादशाध्यायी साची मूर्ती निरीक्षपणाची प्रत्यक्ष होते महाराज स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो पितांबराने कोंडोलीशी बळीरामाच्या शेताशी वठविलेल्या आंब्याशी पाने फळे आणविले पितांबर राहिला कोंडोलीत तेथेच झाला समाधिस्थ नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने विचार करुण मानशी बसून रेतीच्या गाडीशी महाराज नव्या मठाशी आले जुन्या मठातून झामसिंगाने मुंडगावाला नेले गजानन स्वामीला पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे झामसिंगाने आपुली इष्टेट समर्था अर्पिली कुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे कथा भाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा हरण गंगा भारतीचा केला असे गजानने बंडू तात्याशी भाग्य आले भूमीत धन पडले कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्यास नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेनी विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला ह्या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्ले अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे बरवा आले अकोले नामक गावा टिळक बाळ गंगाधर भाकरी प्रसाद पाठविला कोल्हटकराचे हस्ते भला मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश नको जाऊ विलायतेस येथच आहे सर्व काही कथा ऐशा सोडाव्याशी पुंडलिकांजन गावाशी जाता निवारिले त्याशी येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला झामशिंगे हस्ते पाठविला कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे छरा तुकारामाच्या कानामधून पडला साचा ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात 17व्यात कथासुरस विष्णुसाच्या घरास जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून नग्न फिरती म्हणूनी खटला भरला पोलिसांनी केवळ अहंपरांनी सत्पुरुषाशी त्रास द्याया महिताबशा साईला पाठवून दिले पंजाबाला हिंदू यवनांविषयी केला कडकडीचा बोध त्याशी बापूरावाच्या कांतेशी भानामतीनं मानिसाची भेट गंगा भागीरथीशी झाली कोटी विहिरीत कथा बायला माळिनीची 18व्या माझी साची
कवर डॉक्टराच्या फोडाची कथा यात ग्रंथित असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकांना, तेथे बापूना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादूरचा वार करी मरीने झाला आजारी, त्यास घटके माधारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला स्वान उठवून मेलेला, दावून त्याचा गलित केला कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्याशी दिला काशीनाथ पंतासी, आशीर्वाद तो अतिहर्षी तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बुटी भला नागपुराशी घेऊन गेला, श्री गजानन स्वामीला आपल्या गेहा कारणे. त्याच्या मशी ऐसा हेत महाराज ठेवावे नागपुरात, परिहरी पाटलांनी परत आणले समर्थ शेगावी. धार कल्याणचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रत, समर्थांशी शेगावात ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती, दुष्टादुष्ट होता नुसती आनंद झाला उभयता ते. तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशयाला, तो समर्थांनी निवटिला करुणिया उपदेश. केले खड्याचे संरक्षण गाढवांचे पासून, समर्था मारिता आले मरण नारायणाशी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले दाखड्याचे लग्न झाले, कपिलधारेशी दिदले दर्शन निमोण कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला सेवा करावया कारणे. पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून, महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासाशी ऋषी पंचमीच्या पुण्यदिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार, त्याचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अधुनी दर्शन देती कैवल्यदानी, त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा अध्याय कथेचा कळस बरवा, हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षा परिप्रकार येते होती वरच्यावर, म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचा या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले, मनापासून भक्त थटले वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर काम मोठे न भूमीवर, धर्मशाळा चोफेर चौबाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला, त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन, उकाजीचा नंदन हरी पाटील नाम ज्याचे. सांगवी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी, बटवाडीचा मेसाजी लांडेगावचा गंगाराम. भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलाची ती आई यांनी 1000 रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी पळसखेडचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावचा. बालचंदाचा रतनलाल, पंचगव्हाणचा दत्तूलाल त्याच गावी बिसनलाल, अंबरसिंग टाकडीचा. किसनबेल मंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर हसनापूरचा राहणार गंगाराम नामजाचे. या दानशुरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी, भक्तिस्तव समर्थांच्या. कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे, बांधिले असती साजिरे समाधीच्या चोफेर. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या, परिपुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली, योजना ती ऐशी झाली ती ऐका विबुध हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर, कोणाशी न करता जोर रुपया मागे एकाण. त्याशीच बाजारपेठीशी धान्य अथवा कपाशी, जी येईल विकायाशी पट्टी बसविली त्यावर. गाडी मागे अर्धा आणा हर्ष वाटे देताना, काकी समर्थाच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार, परी त्यातून मोठे चार सर्वश्रुत झाले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण, केले आदरे करून किसनलाल शेटजीने. अनुष्ठान षटचंदीचे करणे अति अवघड साचे, अधिक न्यूनना खपायाचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत,
काम्य अनुष्ठानाप्रत भीतीच हो बाजूंनी वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्यापासून पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्ताशी व्याधी उद्भवली शरीराशी प्राणांताचा समय आला लोक गेले घाबरून म्हणते हे काय आले विघ्न शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का बंकटलाल म्हणे पुत्राशी भू नको मानशी माझा तारिता पुण्यराशी समाधीशी बसलाशे तो अवघे करील बरे नका होऊ बावरे पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे शास्त्र उरकून माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न भक्तांचे करण्या रक्षण मुळीच बसला तेथे तो तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले एका बाईचे निमाले शतचंडीत या बनाजी तिडगे सांगवीकर यांनी केला स्वाहाकार कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे चापड गावीचा वामन शामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे ऐशी धार्मिक वृत्ते कितीतरी झाली समर्थासमोरी खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु जस जशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली अवदेशेने घातली माडकंठी वराडाच्या विपुल पिकने टाकिले काश्यपीने पहा भले नवे वाहू लागले वारे सर्व वराडात वराडाची ऐशी दैना समर्थांशी पाहावेना म्हणून घेतले आपणा कोंडवणी त्यांनी जलात 30 फुटापासून पाया आणीला भरून तेथेच का हे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थाचे म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण सुखसंपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी ऐसे चित्तात आपल्या जरी या वराडी जनांच्या तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवूनी सुखा लागे अनुभवावे ऐसे न जरी करतील तरी याही पेक्षा येईल वराडाशी बिकट काळ याचा विचार करा हो गजाननपदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा उकरताशी मुळी न द्यावा ठावा पुल्या मानसी या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला दाणे टाकिल्या खडकावरी त्याची न रोपे होती खरी याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येतसाचा त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होतसे धर्मश्रद्धा ही वाघीन गेल्या मनरूपी दरीतून दुर्वासनेचे ओढले दान येऊन बसतील ते ठाया भक्ती सुचिरभूत अंगणा अभक्ती ही वारांगणा तिच्या नादी लागल्या जाणा विटंबाचं सर्वत्र सन्नतीला सोडू नका धर्मवासना टाकू नका शत्रूना माना एकमेका तीर्थशक्ती वाढेल ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस या वराड प्रांतास हे कधीही विसरू नका एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे हा 21 अध्यायाचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननाशी अर्पाहो वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर परायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननाशी सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे मग या ग्रंथाचे अक्षर एक एक आहे दुर्वांकुर अर्थ शब्दाचा साचार मोदक समजा विबुध हो ती अर्पण गजानना पारायण रूपी पारणा साधून घ्यावा कराणा वेळ आता थोडकाही हा ग्रंथ न कादंबरी ती गजाननाची लीला खरी येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाचील सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने हे गजानन चरित्र भागीरथी कथा तया तोय निश्चिती महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विविध हो वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित्र शाखा अध्याय तयाप्रत पद्यरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची जो या ग्रंथी ठेवील भाव त्याशी पावेल स्वामी राव संकटी त्याच्या घेईल धाव
रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल दाणी. दृढतर विश्वास असल्यामणी हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दरिद्राची मिळेल धन, रोगियाशी आरोग्यदान. स्वाध्वी स्त्रीचे वांदपण फिटेल त्याच्या वाचने. निपुत्रकाशी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहील अनुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाचील भला, अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी, बसून एका आसनावरी राहुनिया सुचिरभूत. त्याच्या अवघ्या मनकामना खचित होईल पूर्णदान. कसल्याही असोत यातना त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ तेने न कदा येईल भूत. लागन साचे यत्किंचित तेथे ब्रह्म संबंधाचा. ऐसे याचे महत्व भावी काला प्रचित. कुटिल दृष्ट दुर्जनाप्रत याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाणा, तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित. पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर. नामा सावता चोका महार, गोरा बोधला दामाजी. उंबरखेडी ऐनाथ सखाराम अमळनेरात. वा देव मामलेदार यशवंत, वा हुमनाबादी माणिक प्रभू. तेवीच ह्या वराळात गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही यत्किंचित त्यांच्या यांच्यामधी हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती, अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी. म्हणजे तुमची येरधार जन्मवृत्तीची साचार, हो निया भालपार दुरुस्त भावामधुनी. आता स्वामी दयाधना तुला येवो माझी करुणा. दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट, मार्ग दावी मला नीट. दुर्वासनेचा येवो वीट, चित्ता माझी दयाळा. आमरण वारी घडो, संत चरणी प्रेमादडो. अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणूस यासाचा. समर्था दास गणूचा अभिमान व्हावा मानसी. मी सकल संताचा चरणरज, माझी राखा तुम्ही लाज. हेची मागणे आहे आज पदर पसरुणी तुम्हा ते. जैशी केलीस प्रेरणा तैसेच मी बदलो जाणा. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावाचे मठात काही होते कागदपत्र, ते रतनसाने मदप्रत आणुनिया दाखविले. त्याच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला. म्हणून अधिक न्यून आला मी नाही कारण. झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन. करो सर्वदा मद लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथिना संवत्सरात चैत्रमासी शुद्धात वर्षप्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला तो गजाननांनी पूर्ण केला. प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. नौका होवो भाविकांप्रत भवसिंधू तरावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणार्वस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 21ोऽध्याय समाप्त.